बरोबर. तोच प्रश्न. 12वी सायन्सनंतर पुढे काय करायचं? खरंय, हा निर्णय घेताना खूप दडपण येतं, गोंधळ उडतो. पण काळजी करू नका. आज आपण याच प्रश्नाचं उत्तर शोधायला मदत करणार आहोत आणि काही एकदम उत्तम पर्यायांवर नजर टाकणार आहोत. ओके, चला तर मग सुरुवात करूया. सगळ्यात आधी आपण त्या 2 पर्यायांविषयी बोलूया, जे बहुतेक जणांच्या मनात सर्वात आधी येतात. हे असे मार्ग आहेत जे खरं तर अनेक वर्षांपासून खूपच लोकप्रिय आहेत. यातला पहिला पर्याय म्हणजे इंजिनिअरिंग. आता सोप्या भाषेत सांगायचं झालं तर आपल्या आजूबाजूला दिसणारं तंत्रज्ञान म्हणजे मोबाईल फोन्स, मोठ्या मशीन्स, कॉम्प्युटर्स आणि उंचच्या उंच इमारती या सगळ्यांमागे इंजिनिअरिंगचाच अभ्यास असतो. हे क्षेत्र खरं तर आपलं जग घडवतं. आणि हो, या क्षेत्रात खूप व्हरायटी आहे. कॉम्प्युटर आणि आय.टी. जिथे सॉफ्टवेअर आणि ॲप्स बनतात, तिथपासून ते मेकॅनिकल, सिव्हिल आणि इलेक्ट्रिकलपर्यंत, जिथे यंत्र, पूल आणि वीज प्रणाली तयार होतात. म्हणजे प्रत्येक शाखेचं आपापलं एक वेगळं आणि महत्त्वाचं काम आहे. इंजिनिअरिंग पूर्ण झाल्यावर ना, करिअरचे अनेक दरवाजे उघडतात. मोठ्या कंपन्यांमध्ये सॉफ्टवेअर इंजिनियर म्हणून काम करता येतं किंवा मोठमोठ्या प्रोजेक्टवर सिव्हिल इंजिनियर म्हणून देशाच्या विकासात हातभार लावता येतो. सरकारी नोकऱ्या तर आहेतच किंवा अगदी स्वतःचा टेक्नॉलॉजीवर आधारित व्यवसायही सुरू करता येतो. संधी भरपूर आहेत. आता आपण दुसऱ्या लोकप्रिय पर्यायाकडे वळूया. मेडिकल आणि हेल्थ सायन्स. हे क्षेत्र पूर्णपणे मानवी आरोग्याला समर्पित आहे. लोकांवर उपचार करणं, त्यांना बरं करणं आणि उत्तम वैद्यकीय सेवा पुरवणं हेच या क्षेत्राचं मुख्य काम आहे. इथे एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी की मेडिकल म्हणजे फक्त MBBS नाहीये. त्याच्या पलीकडेही खूप काही आहे. दातांच्या आरोग्यासाठी BDS आहे, पारंपरिक उपचारांसाठी BAMS किंवा BHMS आहे, रुग्णसेवेसाठी नर्सिंग आहे आणि शारीरिक उपचारांसाठी फिजिओथेरपीसारखे अनेक उत्तम पर्याय उपलब्ध आहेत. आणि हे कोर्सेस पूर्ण केल्यावर डॉक्टर किंवा डेंटिस्ट म्हणून स्वतःचा दवाखाना सुरू करता येतो. थेरपिस्ट म्हणून लोकांना मदत करता येते किंवा हॉस्पिटल मॅनेजमेंटसारख्या क्षेत्रात जाऊन संपूर्ण आरोग्य सेवा प्रणाली अधिक चांगली बनवता येते. चला, आता या पारंपरिक पर्यायांच्या पलीकडे जाऊन पाहूया. विज्ञान आणि आरोग्य क्षेत्रात अजूनही काही खूप महत्त्वाचे मार्ग आहेत जे अनेकांना माहीत नसतात. त्यातलाच एक महत्त्वाचा पर्याय म्हणजे फार्मसी. औषधं कशी बनतात, त्यावर संशोधन कसं होतं आणि ती रुग्णांपर्यंत सुरक्षितपणे कशी पोहोचतात, या सगळ्याचा अभ्यास म्हणजे फार्मसी. खरं तर आरोग्य सेवेतला हा एक खूप महत्त्वाचा दुवा आहे. फार्मसीमध्ये करिअर करायचं असेल तर डिप्लोमा इन फार्मसी म्हणजेच D.Pharm, बॅचलर ऑफ फार्मसी म्हणजे B.Pharm आणि त्यातही पुढे जाऊन अधिक सखोल अभ्यासासाठी मास्टर ऑफ फार्मसी म्हणजेच M.Pharm असे वेगवेगळे कोर्सेस करता येतात. शिक्षण पूर्ण झाल्यावर फार्मासिस्ट म्हणून काम करण्यापलीकडेही खूप संधी आहेत. जसं की मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह होता येतं, औषध निरीक्षक म्हणून सरकारी नोकरी करता येते किंवा मोठ्या फार्मा कंपन्यांमध्ये नवीन औषधं किंवा लसींच्या संशोधनात काम करण्याची एक मोठी संधी मिळते. आता ज्यांना हे असं का होतं आणि ते तसं कसं घडतं, या प्रश्नांची उत्तरं शोधायला आवडतात ना, त्यांच्यासाठी बेसिक सायन्स आणि रिसर्च हा एक उत्तम मार्ग आहे. यात विज्ञानाच्या मूळ शाखांचा म्हणजे फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी यांचा एकदम सखोल अभ्यास केला जातो. या प्रवासाची सुरुवात होते BSc पदवीने. भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र किंवा गणित यांसारख्या विषयात पदवी घेतल्यानंतर MSc आणि मग PhD करून संशोधनाच्या जगात एक मोठं पाऊल टाकता येतं. आणि हे क्षेत्र अत्यंत प्रतिष्ठित करिअर संधी देतं. शास्त्रज्ञ, प्राध्यापक किंवा संशोधक म्हणून काम करता येतं. इतकंच नाही तर इस्रो आणि DRDO सारख्या भारताच्या सर्वोच्च संस्थांमध्ये थेट देशासाठी काम करण्याची संधी मिळते. तर आत्तापर्यंत आपण काही महत्त्वाचे पर्याय पाहिले, पण आता आपण अशा एका क्षेत्राकडे वळणार आहोत ज्याच प्रत्येक उद्योगाचं आणि आपल्या सगळ्यांचं भविष्य घडवत आहे. जरा विचार करा, माहितीच्या आधारावर भविष्याचा वेध घेता आला तर? म्हणजे उद्या काय होऊ शकतं हे आजच कळलं तर? हेच सामर्थ्य आहे या पुढच्या क्षेत्रात. हे क्षेत्र आहे डेटा सायन्स आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजेच AI. सोप्या भाषेत सांगायचं तर यात प्रचंड डेटाचा अभ्यास करून भविष्याचा अंदाज लावला जातो आणि स्मार्ट सिस्टम तयार केल्या जातात. म्हणजे आपण ऑनलाईन काय खरेदी करू शकतो यापासून ते आजारांचं निदान करण्यापर्यंत सगळीकडे या तंत्रज्ञानाचा वापर होतोय.
या रोमांचक क्षेत्रात प्रवेश करायचा असेल तर BSc डेटा सायन्स, AI अँड मशीन लर्निंग किंवा कम्प्युटर सायन्स सारखे विशेष कोर्सेस आज उपलब्ध आहेत. हे अभ्यासक्रम आपल्याला थेट भविष्यातील तंत्रज्ञानासाठी तयार करतात. आणि या क्षेत्रात नोकरीच्या संधीसुद्धा तितक्याच जबरदस्त आहेत. डेटा अॅनालिस्ट, AI इंजिनियर, मशीन लर्निंग एक्सपर्ट यांसारख्या पदांना आज जगभरात प्रचंड मागणी आहे आणि भविष्यात ती आणखीनच वाढणार आहे. वा, आपण इंजिनिअरिंग मेडिकलपासून ते थेट डेटा सायन्सपर्यंत कितीतरी उत्तम पर्याय पाहिले. पण आता खरा प्रश्न हा आहे की ह्या सगळ्या पर्यायामधून आपल्यासाठी नक्की योग्य मार्ग कोणता हे ठरवायचं कसं? सगळ्यात आधी एक गोष्ट डोक्यात पक्की ठेवली पाहिजे. आजचं जग खूप बदललं आहे. फक्त इंजिनियर किंवा डॉक्टर हेच काही एकमेव मार्ग नाहीत. या पलीकडेही असे अनेक नवीन आणि चांगला पगार देणारे करिअर पर्याय उपलब्ध आहेत. तर मग योग्य निर्णय कसा घ्यायचा? त्यासाठी 3 गोष्टींचा विचार करणं खूप गरजेचं आहे. पहिली, आपली आवड, म्हणजे आपल्याला मनापासून काय करायला आवडतं. दुसरी, आपलं कौशल्य, म्हणजे आपण कोणत्या गोष्टीत चांगले आहोत. आणि तिसरी, सगळ्यात महत्त्वाची, भविष्याची गरज, म्हणजे येत्या काळात कोणत्या क्षेत्राला मागणी असणार आहे.